आनंदी प्रेक्षकांनो, मालिका कसल्या वेगळ्याच वळणावरती चाललेली आहे। आता आपण पाहिलोय की आता इकडे समिधाचं श्राद्धाचा दिवस आलेला आहे आणि समिधाच्या श्राद्धाच्याच दिवशी मात्र आता खूपच मोठा गहजब झालेला आहे। समिधाच्या श्राद्धाच्याच दिवशी आनंदीने मात्र आता इकडे जे काही अपशकुन करायला तयार झालेली असते ती म्हणजे शिल्पा, त्या शिल्पाला धडा शिकवलाय आणि त्याच वेळेला आनंदीची साथ सुद्धा दिलेली आहे माई, बाबा आणि त्याचबरोबर युगंधरने। कारण आता ज्या वेळेला समिधाचं श्राद्ध चालू आहे त्याच वेळेला आनंदीने असं का केलंय, म्हणजे आतापर्यंत आनंदी कधीच असं चुकीचं काही वागलेली नाहीये, पण समिधाच्या साठी आनंदीने मात्र आता हे पाऊल उचललेलं आहे। नक्की समिधाच्या श्राद्धाच्या दिवशी असं काय घडलंय की ज्याच्यामुळे आनंदीने शिल्पावरती हात उगारलाय आणि तिला आता माई, दादा आणि त्याचबरोबर युगंधर या तिघांनी सपोर्ट केलेला आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे प्रेक्षकांनो बोलता बोलता आपण पाहिलं की आता इकडे धनश्रीने सांगितलेलं आहे की दादांनी दारू पीत नाही आहेत ना, आणि त्यामुळे त्यांना आता दारूचं व्यसन काय असतं, तलब काय असते ही माहीत नाहीये, आणि मग तीच तलब काय आहे, तेच व्यसन काय असतं हे दाखवण्यासाठी मात्र आता इकडे आपण पाहिलं की विद्याधरने आता इकडे त्याच्या ह्याच्यामध्ये नशीला पदार्थ टाकलेला आहे आणि तो प्यायला दिलेला आहे। इकडे युगंधर नशीला पदार्थ पितो आणि त्यानंतर मात्र आता युगंधर पूर्णपणे एकदम तो बेशुद्ध झालाय आणि आतापर्यंत आपण पाहिलं की युगंधर प्रत्येक वेळेला खाली झोपत आहे, कारण त्याला आनंदीचं संरक्षण करायचं आहे आणि त्यासाठी आता इकडे हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे विद्याधरने। आणि तो म्हणतो बघूया आता आनंदी साम्राज्याचा राजा तिचं रक्षण कसं करू शकतोय, पण तरी सुद्धा या सुद्धा अवस्थेत युगंधर आपलं कर्तव्य विसरलेला नाहीये। आणि त्यानंतर मग आता दारूच्या नशेत युगंधर घरी आलाय, काहीच कळायला आनंदीला मार्ग नाहीये आणि मालक साहेब दारू तर पीत नाहीत, मग अचानकपणे ही अशी अवस्था त्यांची कशी झाली, म्हणून आता आनंदीला खूपच वाईट वाटतं आणि त्यानंतर ती आता युगंधरला सावरण्याचा प्रयत्न करते। ज्या वेळेला आनंदी युगंधरला सावरण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळेला युगंधर मात्र आता एकदम अस्वस्थ होऊन खाली पडलेला आहे। युगंधर खाली पडलाय आणि त्याचवरती आनंदी त्याला आता सावरते आणि मालक साहेब असं म्हणत ती आता त्याला सोफ्यावरती झोपवते आणि त्यानंतर मात्र आता इकडे युगंधर तिचा हात आपल्या हातात घेतो। आनंदी तू खूप चांगली आहेस, आनंदी तू मला खूप आवडतेस असं म्हणत युगंधर मात्र आता आनंदीकडे पाहत आहे। ज्या वेळेला तो आनंदीकडे पाहतोय आणि आनंदी आपला हात काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण युगंधर तिचा हात सोडायला मात्र आता अजिबात तयार नाहीये आणि तो तिचा हात सुद्धा सोडत नाहीये। आनंदीला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि ती मात्र मालक साहेब असं म्हणत त्याला आता हात काढायला सांगते, पण त्यावरती तो सांगतो आनंदी तू खूप चांगली आहेस, तू खूप चांगली मुलगी आहेस आणि मला खरंच तू खूप आवडतेस, पण आता मी तुझ्यावरती खूप सारा अन्याय करतोय हे सुद्धा मला कळतंय, काय करू मी आता इकडे समिधाला वचनामध्ये अडकलेलो आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की मी तिचं वचन मोडू शकेन, मी तिचं वचन मोडेन असं मला वाटतंय आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता तुझ्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करतोय। पण मला असं वाटते की तू आता इकडे गैरसमज करून घेऊ नकोस, तू गैरसमज करून आता स्वतःला त्रास करून घेऊ नको, तू खूप चांगली आहेस, तू खूप चांगली मुलगी आहेस, मी आता पाहिलंय की या सगळ्यामध्ये तू प्रत्येक वेळेला मात्र आता जे काही करतेस ना ते सगळं आता मात्र इकडे चांगल्यासाठी करतेस हे मला माहिती आहे। पण मी तुला एक गोष्ट सांगू का, आता तू हे सगळं करत असताना तू मात्र आता म्हणजे माझ्याकडून ही अपेक्षा करू नकोस की मी तुझा स्वीकार करेन, मला खरंच तू आवडतेस पण तरी सुद्धा असं म्हणत तो आता काय बरळतोय ते आनंदीला अजिबात कळत नाही, म्हणजे कळतंय पण आता ती विचार करते मालक साहेबांच्या मनामध्ये खूप घालमेल चालले आणि ती हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो आता मला सोडून जाऊ नकोस, मी खरंच खूप एकटा पडलेलो आहे आनंदी, समिधा गेल्यापासून खरं तर आता मी एकटा पडलोय असं म्हणत मात्र आता इकडे तो आनंदीला हात धरून थांबवत आहे। मग आनंदीची हिंमतच होत नाहीये की आता तिने तिकडून निघून जावं, त्यासाठी आनंदी मात्र आता तिकडेच रात्रभर झोपून राहिलेली आहे। ज्या वेळेला आनंदी रात्रभर तिकडे झोपून राहिले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आपण पाहतोय की सकाळ जेव्हा झाले आणि त्यावेळेला शिल्पा तिकडे आलेली आहे आणि शिल्पा आता हे सगळं दृश्य पाहते। शिल्पाच्या रागाचा पारा मात्र एकदम चढलेला आहे आणि शिल्पा या सगळ्यामध्ये खूपच आता रागावलेली आहे
आणि त्यानंतर मात्र आता शिल्पा विचार करते, नाही नाही, असंच जर का चालू राहिलं ना तर हा युगंधर तिच्या आता जाळ्यामध्ये अडकेल आणि एक दिवशी नवरा बायको यांचं नातं प्रस्थापित होत. आता मात्र या घरातून ज्याप्रमाणे विद्याधरची हक्कलपट्टी होते, एक एक करत सगळ्यांची हक्कलपट्टी होईल. आणि त्यानंतर ती जोरात किंचाळते, आनंदी असं म्हणत ती आनंदीला मात्र आता एकदम बाजूला करते. आणि ज्या वेळेला आनंदीला ती इकडे बाजूला करते आणि त्याच वेळेला युगंधर उठलेला आहे. काय झालं, इतकं ओरडायला काय झालं? आणि यावरती ती म्हणते, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता युगंधर, मला कळत नाहीये की आज रात्री तुम्ही दोघं जण इथे हॉलमध्ये एकत्र होतात. यावरती युगंधर म्हणतो, मी कधीपासूनच हॉलमध्ये झोपतोय. म्हणजे काही झालं ना तरी आनंदीची सुरक्षा करणं हे माझं नवरा म्हणून कर्तव्य आहे. आणि त्यावरती ती म्हणते, अच्छा, म्हणजे आता तुमच्या दोघांच्या मध्ये नवरा बायकोचं हे नातं कायमस्वरूपी झालं म्हणायचं तर. यावरती तो म्हणतो, हे बघ मी आता काही झालं ना तरी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मी आता तिच्यासोबत 7 फेरे घेतलेत. तिचं संरक्षण करणं हे माझं काम आहे. असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे शिल्पा चांगलीच चिडलेली आहे. ठीक आहे, तू एक काम कर, तू तिचं संरक्षण कर आणि मी आता काय करते माहितीये का, मी पाहते की आता समिधाच्या आत्म्याला कशी शांती मिळेल. यावरती ती मुद्दामच युगंधरच्या मनावरती घाव करते, जेणेकरून या सगळ्यामध्ये युगंधरला गिल्टी वाटावी आणि आनंदी सोबत त्याने राहू नये. आणि आनंदीला हे सगळं समजतंय. आणि त्यानंतर युगंधर म्हणतो, हे बघ, समिधाच्या बद्दल माझ्या मनात जे काही स्थान आहे ना ते स्थान अढळ आहे. ते स्थान कुणीही घेऊ शकत नाहीये. आणि तू उगाचच काहीतरी बोलू नको. ती म्हणते, मी उगाचच बोलत नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हे बघ, या विषयावरती मला वाद नको आहेत. आज समिधाचे श्राद्ध आहेत आणि ते विधी व्यवस्थितरित्या झाले पाहिजेत बास. यावरती शिल्पा विचार करते, मी पण की आता श्राद्धाचे विधी हे कसे व्यवस्थित होत आहेत ते. आता या सगळ्यामध्ये आनंदीला नाही ना मी युगंधरच्या नजरेमध्ये पाडलं आणि मी दाखवूनच देणार आहे की आता इकडे ही आनंदी हे सगळं मुद्दामच करत आहे आणि आनंदी हे व्यवस्थितरित्या हे विधी करूच देत नाहीये. हे सगळं मी युगंधरच्या समोर आणेन आणि ती खोटं डाव रचायला जाते. इकडे तोपर्यंत समिधाचा फोटो इकडे मांडला जातो. गुरुजी वगैरे आलेले आहेत आणि श्राद्धाचे विधी आता सुरू झालेले आहेत. त्याच वेळेला तिने आता सांगितलेलं आहे की हे शिल्पा किचन मध्ये आलेली आहे आणि आनंदीने बनवलेली खीर तिने पाहिलेली आहे आणि ती विचार करते, आता इकडे या खिरीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा इकडे ही खीर फाटली पाहिजे आणि अपशकुन झालाच पाहिजे. आणि हे सगळं मुद्दाम आनंदीने केलंय. ही पूजा व्यवस्थितरित्या फळाला यायला नको असं आता मी इकडे सगळ्यांच्या समोर आणणार. असं म्हणत तिने आता मोठाच गजब केलेला आहे आणि ती या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आता तेच दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यानंतर इकडे आता पूजा चालू आहे आणि युगंधर सांगायला लागतो, आनंदी, नैवेद्य तयार आहे ना, पण लवकरात लवकर नैवेद्य घेऊन ये बरं. आणि असं म्हटल्यावरती आनंदी म्हणते, हो मालक साहेब, सगळं तयार आहे जेवण. आणि असं म्हटल्यावरती आनंदी किचन मध्ये आले आणि त्यावेळेला तिला आता ते ज्या वेळेला ती खीर हलवते त्याच वेळेला तिला समजलेलं आहे की काहीतरी गडबड आहे. आणि हा सगळा प्रकार आता कुणी केलाय हे तिला न समजण्यात की ती काही वेळी नाहीये. ती आता सुनीताताईला विचारायला लागते, सुनीताताई, ह्या इथे कोण आलं होतं किचनमध्ये? सुनीता तिला आता सांगायला लागते, या किचनमध्ये दुसरं तिसरं कोणी नाही, आल्या होत्या त्या म्हणजे शिल्पाबाई साहेब. असं म्हटल्यावरती आनंदीला एकाच झटक्यात सगळा प्रकार लक्षात आलेला आहे. आणि त्यानंतर आनंदी आता मात्र जी खीर तिने आता ऑलरेडी बाजूला काढून ठेवली असते ती म्हणजे नैवेद्यासाठी आणि त्यासाठी तीच खीर घेऊन ती आता बाहेर येते आणि ती आता इकडे समिधाच्या श्राद्धांच्या दिवशी दाखवली जाते. पण या सगळ्यामध्ये शिल्पा आता चिडले आणि ती, काय ग, ही कसली खीर आहे, बाजूला घे. आणि ती सुद्धा खीर ती पाडण्याचा प्रयत्न करते. पण तोपर्यंत आनंदीने केलेला सगळा प्रसाद युगंधरच्या इकडे आता दिलेला असतो आणि युगंधरच्या हातामध्ये तो प्रसाद दिल्यावरती मात्र आता आनंदी तिचा हात चांगलाच पिरगळते आणि हात पिरगळत ती सांगायला लागते, हे बघा, आत्तापर्यंत तुम्ही जे काही करत होतात ना, मी प्रत्येक वेळेला गप्प बसून होते, पण या वेळेला नाही. कारण आता तुम्ही जे काही करताय ना ते आता इकडे समिधा यांच्या आता बद्दल करताय. समिधाताईंच्या बद्दलची कोणतीही गोष्ट मी ऐकून घेणार. आणि इकडे छानपैकी पूजा संपन्न झालेली आहे. ज्या वेळेला मात्र आता पूजा संपन्न झाले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे आनंदीने शिल्पाचं चांगलंच थोबाड फोडलेलं आहे. आणि त्यानंतर तिने सांगितलंय, खबरदार, म्हणजे आता मला या सगळ्यामध्ये खोटं ठरवण्यासाठी किंवा मला कमीपणा देण्यासाठी तुम्ही जर का या घराच्या सुखामध्ये हे करत असाल ना
तर मी ते सहन करणार नाहीये. आणि हे बघा, मी आता यापुढे तुम्हाला सांगते, पुन्हा माझ्या वाटेला पण जाऊ नका. आत्तापर्यंत शांतपणे बसलेली आनंदी खऱ्या अर्थाने आबा जाधवांची नात आता शोभायला लागलेली आहे.